बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, शो दॅट tan 70 डिग्री मायनस tan 50 डिग्री मायनस tan 20 डिग्री इक्वल्स टू tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, आपल्याला हे काय करायचं आहे आता, प्रूव्ह करायचं. मग आता बघा एल एच एस घ्या, एल एच एस इक्वल्स टू tan 70 डिग्री मायनस tan 50 डिग्री मायनस tan 20 डिग्री. ठीक आहे, मग आता इथे काय करू आपण, याला असं लिहू शकतो का, tan 70 डिग्री मायनस ब्रॅकेटमध्ये tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री. का, कारण की आपण इथं मायनस साईन कॉमन काढलं आणि याला ब्रॅकेटमध्ये दिलं. हे मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे दोघं पण काय होणार, मायनस होणार, म्हणजे वरची टर्म भेटणार. ठीक आहे, मग आता हा जो tan 70 याला आपण असं लिहू शकतो का, tan 70 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस 20 डिग्री. ठीक आहे, मग याचं ए प्लस बी नुसार काय एक्सपेन्शन होणार, tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री अपॉन 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग आता बघा 70 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री अपॉन 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. मग याला आपण काय करू शकतो, आता ही जी टर्म इकडे डिनॉमिनेटरला इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. आता तुम्ही बघा इथं एक टर्म स्किप करू शकता, 70 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री अपॉन 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग ही इकडे जर मल्टिप्लाय नेलं तर काय होणार, tan ब्रॅकेटमध्ये येणार. ठीक आहे, tan 70 डिग्री ब्रॅकेटमध्ये 1 मायनस tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री इक्वल्स टू काय, tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं हा जो 70 डिग्री याला मध्ये मल्टिप्लाय करा, मग 1 इंटू tan 70 डिग्री tan 70 डिग्री. ठीक आहे, मायनस आता हे ह्या दोन टर्म ऑलरेडी एकमेकांना मल्टिप्लाय, मग इथं आणखीन tan 70 डिग्री पण याला मल्टिप्लाय होणार. मग tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री इक्वल्स टू tan 50 डिग्री प्लस tan 20 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं ही जी टर्म आहे, ही टर्म आपण एल एच एस मध्ये पुट करू. मग बघा एल एच एस इक्वल्स टू, एल एच एस काय होते आपली, tan 70 डिग्री मायनस, आता ह्या टर्मच्या जागेवरती ही टर्म पुट करायची. ब्रॅकेटमध्ये येणार tan 70 डिग्री मायनस tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री, ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग आता जर आपण इथं ब्रॅकेट ओपन केला तर tan 70 डिग्री मायनस tan 70 डिग्री मायनस tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग आता बघा हा प्लस 70 डिग्री हा मायनस 70 डिग्री ही काय होणार, 0 होणार, आणि लास्टला नंतर काय राहणार, हा बघा इथं हे मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केलं हे प्लस होणार. का, कारण की हा मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस होईल. मग रिमेनिंग काय राहिलं, हे दोघं तर 0 झाले, म्हणजे इथं राहील फक्त tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, इक्वल्स टू एल एच एस इक्वल्स टू आर एच एस. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, मग बघा लास्टला लिहायचं फायनल स्टेटमेंट, tan 70 डिग्री मायनस tan 50 डिग्री मायनस tan 20 डिग्री इक्वल्स टू tan 70 डिग्री इंटू tan 50 डिग्री इंटू tan 20 डिग्री. ठीक आहे, मग बघा हे पण आपण आता प्रूव्ह केलं.